हॅलो. तर आज आपण पाहू आता लाईव्ह मध्ये ट्रेडिंग आणि ट्रेडिंग कशी करता येईल, काय करता येईल, कसा आपल्याला एंट्री घेता येईल, कसा आपला लॉस जाईल, कसं आपलं टार्गेट भेटणार आहे. तर हे आज आता आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न तर भरपूर म्हणजे शिकलो आणि भरपूर कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ मी तुम्हाला दिले. तर आता आपण डायरेक्ट काय करू, आज लाईव्ह ट्रेडिंग करून पाहू. कुठं आपल्याला टार्गेट भेटते, कुठं आपल्याला लॉस होते, काय होते. तर मी सरळ तुम्हाला घेऊन चालतो डेल्टाच्या प्लॅटफॉर्मवर. डेल्टाच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन चालतो आणि तिथं पाहू आपण की आपल्याला कशी ट्रेडिंग करता येईल. तर हा डेल्टाचा प्लॅटफॉर्म आहे आणि इथं पहा आता हा ट्रेड इथं लागलेला आहे. इथून मला असं वाटू राहिलं की इथून हे मार्केट आता डाऊन साईड जाईल. तर इथं आपण मार्केट डाऊन साईड जाणार आहे की नाही, तर म्हणून आपण इथून काय केलं, शॉर्ट सेल केला. आपल्याला टार्गेट जे आहे, आपला अंदाज आहे की आपल्याला या लेवल पर्यंतचं काहीतरी टार्गेट पाहिजे होतं. समजा या लेवल पर्यंत आपण सरळ काय करू, आपलं जे एस एल आहे, आपलं एस एल नाही सॉरी, आपलं जे टार्गेट आहे त्याला आणून इथं करून देऊ फिट. 50 डॉलरवर टार्गेट लावला आता आपण. माहीत पडते मार्केट काय करते ते. आपलं एस एल आपल्याला लावायचा आहे वर. एस एल आपण वर लावून देऊ. हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन लावून देऊ त्याच्या 5 वर. म्हणजे काय, हे कॅन्डल जे आपण शिकलो आहे त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. हे जे कॅन्डल आहे त्याचं नाव तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, कारण की आपण ह्याच्यावर सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नवर व्हिडिओ दिले. कुठे कोणती कॅन्डल आहे तर मला तुम्ही सांगा कमेंट मध्ये की हे जे कॅन्डल मी तुम्हाला दाखवून राहिलो तर कोणती कॅन्डल आहे. हे मी तुम्हाला ते त्याचं नाव तुम्हीच मला सांगा कमेंट मध्ये. ठीक आहे. तर अशी तुम्हाला काय वाटतं, कोणती असं नाही कॅन्डल तुम्हाला आपण हे कॅन्डल शिकवलेली आहे आणि हे कॅन्डल शिकवलेली आहे. हिचं नाव काय, इन्व्हर्टेड हॅमर. हे हे तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये, कमेंट करा आणि सांगा की या कॅन्डलचं नाव काय, जिचा हाय ब्रेक झाल्यावर आपण एंट्री घेतली होती. आणि काय वाटते तुम्हाला, म्हणजे मलाही थोडंसं माहित पडते की बा तुमचं जे शिकवलं त्याचा अभ्यास कुठपर्यंत झाला, काय झाला. तर पाहू आता आपल्याला टार्गेट कुठपर्यंत देते मार्केट, कसं देते. तर हे लाईव्ह ट्रेडिंग चालू आहे तुमच्या समोर, तुमच्या समोरच ट्रेड घेतलेला आहे, टार्गेट लावलेला आहे आपण. आणि आपलं एस एल जाते की आपल्याला टार्गेट भेटते. तर हे पाहू. इथं इथंही पहा, एक तुम्हाला शूटिंग स्टार दाखवली. हे शूटिंग स्टार आहे, माहीतच पडलं तुम्हाला. मी सांगितलं ठीक आहे ना. तर हे शूटिंग स्टार आहे. इथून मार्केट हाय ब्रेक झाला, जबरदस्त इथपर्यंत टार्गेट भेटलं. तर तसाच इथंही झाला आहे,
शूटिंग स्टार बनली त्याच्यानंतर मार्केट पुढे इथपर्यंत आलं. तसं तर पाहिलं तर इथून त्यानं वापस होऊन राहिले पाहिजे, पण आपण टार्गेट ठेवला इथपर्यंत. भेटलं तर ठीक आहे, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. आपण जे भेटते ते घेऊन घेऊ. पाहू, अजून वेळ आहे थोडासा. शूटिंग स्टार जे झाली तिथून पुरं मार्केट असं डाऊन साईड येऊन राहिलं. पण इथं येऊन एक दोन वेळेस मार्केटनं इथं सपोर्ट घेतलाय. मला जबरदस्त सपोर्ट दिसून राहिला मला इथं. हा जर ब्रेक झाला तर आपल्याला आपला टार्गेट भेटू शकतो. जर मार्केट रिव्हर्स होईल इथं येऊन मार्केट इथं काय आलं, 1 2 3 2-3 वेळेस इथं सपोर्ट घेतलाय मार्केटने. पण हमेशा सपोर्ट घेऊन वर गेलं, पण इथं असं नाही झालं. इथं काय झालं, इथून मार्केट खाली आलं. ज्या वेळेस याचा हाय ब्रेक झाला तर इथून खाली आलं. आपण एका तासाची कॅन्डल पाहून राहिलो. 9:30 वाजता, 10:30 वाजता दुसरी कॅन्डल बनणार आहे, तोपर्यंत आपण वेट करू. तसाही हा एम पॅटर्न झालेला आहे, दिसून राहिला म्हणजे मला एम पॅटर्न असा असा. आणि हा एम पॅटर्न आहे. याचा हाय ब्रेक झाला इथं. आपण शूटिंग स्टारवर जास्त हे केलं. अजून कुठं आपल्याला लेवल सापडते काय तर ते पाहू. कोणत्या टाइम फ्रेमवर आपल्याला काही सापडून राहिलं काय काय. 1 डेच्या टाइम फ्रेमवर पाहू थोडंसं काही भेटते काय काय. 1 डेच्या टाइम फ्रेमवर काय चालू आहे. 1 डेच्या टाइम फ्रेमवर मार्केट काय करून राहिलं ते पाहू आता आपण. 1 डेच्या टाइम फ्रेमवर मार्केट जे आहे ना तेच करू राहिलं जे पहिले केलं आहे मार्केटनं. एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली, त्याच्यानंतर टाइमपास केला आणि त्याच्यानंतर सरळ हा जो हाय आहे आपण या हाय घेतला आहे याचा. म्हणून आपण थांबलो आहे त्याच्यासाठी. हाय किती आहे, 1887चा हाय आहे. 1887 आपण पाहू 1 डेची कॅन्डल. कुठं गेला 1887. लंबा आहे. होऊ शकते की मार्केट इथूनच रिवर्स चाललं जाईल. पण मार्केट अजून खाली येऊ शकते. आपण वेट करू, थांबू आपण. मार्केट पूर्ण डाऊन साईड चाललं आणि क्लिअरिटीसाठी आपण काय करू, एखादं अजून पैसे गेले नाही पाहिजे. आपण एक इंडिकेटर घेऊ, RSI.
RSI इंडिकेटर म्हणते की आपल्याला RSI लावायचं आहे. सॉरी, एक मिनिट. आपण RSI लावू. RSI रिलेटिव्ह ट्रेंड इंडेक्स इंडिकेटर, हे इंडिकेटर पाहिजे होतं आपल्याला. RSI पुरा डाऊन साईड मध्ये चालू आहे RSI. आता तुम्ही पाहू शकता इंडिकेटर. RSI इंडिकेटर जे आहे पुरा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम पाहू काय चालू आहे. सरळ निघालाय मार्केट. जबरदस्त डाऊन साईड चालू आहे. होऊ शकतो की हे होणार का ना. मार्केट आहे, व्हायला तर काही होऊ शकते. आपल्याला टार्गेट भेटते की आपला टॉपलच जाते ते आपण पाहू. आता हे एवढ्या लवकर होणार नाही आहे, त्यात थोडासा वेळ लागल. तर मी हे तुम्हाला इंस्टावर शेअर करून देईन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. धन्यवाद.